सृष्टी निर्माता ब्रह्मदेव, कल्याण मस्तु. हा नंदी, हा शृंगी आणि हा शुंडी हे सगळे शिवगण आहेत. देवी पार्वती, आम्हाला मात्र आता आज्ञा द्या. आमचे कैलासावर येण्याचे प्रयोजन आता सिद्ध झाले आहे. विनायक, हे आपलं श्रद्धास्थान महाशिवलिंग. हे प्रतीक आहे माझ्या स्वामींचं, तुझ्या पिताश्रींचं, देवाधिदेव शिवशंकरांचं. नारायण नारायण. जगात सर्वात मंगलमय काय असेल तर ते मातेचं आणि पुत्राचं नात. त्यातही देवी पार्वतींसारखी माता असेल आणि श्री विनायकांसारखा पुत्र असेल तर नारायण नारायण. विनायक हे देवर्षी आहेत, देवर्षी नारद, महाविद्वान महातपस्वी आहेत. हे काय हे माते, मी केवळ सेवक आहे तुमच्या चरणाचा. एवढी ओळख पुरेशी आहे. नारायण नारायण. मुखात नाव मामाश्रींचं आणि म्हणे माते तुझ्या चरणांचा सेवक. फार चतुर बालक आहेत श्री विनायक. मुनीवर, तुम्ही कैलास पाहण्यासाठी नक्कीच इथे नाही आला आहात. कसले तरी निमित्त असल्याशिवाय कैलासाची वाट तुम्ही नाही चुकणार. तुमच्या येण्याचे प्रयोजन तरी कळू द्या. शुभवार्ता आहे माते. माते, शुभवार्ता ही आहे की प्रभूंच्या तपश्चर्याचा कालखंड समाप्त झाला. प्रभू इथे कैलासावर येण्यासाठी निघाले देखील. दोन प्रहरात प्रभूंचे कैलासावर आगमन होईल देखील. काय म्हणालात मुनीवर? स्वामी येणार आहेत? नारायण नारायण. पुन्हा सांगा मुनीवर, माझे स्वामी येणार आहेत? हो माते, प्रभू येणार आहेत. हीच तर ती शुभवार्ता आहे. ही वार्ता सहजासहजी नाही आलेली मुनीवर. ही शुभवार्ता विनायकाच्या येण्यामुळे आली आहे. याच्यात शुभ पावलांचे पडसाद आहेत हे. हो हो माते, मला पूर्ण कल्पना आहे या गोष्टीची. नक्कीच श्री विनायकांच्या शुभागमनामुळे घडले आहे. खूप मोठी शुभवार्ता दिली तुम्ही मुनीवर. आज्ञा असावी माते. नारायण नारायण नारायण. ऐकलंस विनायक, स्वामी येत आहेत माझे प्रभू येत आहेत, तुझे पिताश्री येत आहेत. मला किती आनंद झाला म्हणून सांगू. कसे दिसतात माझे पिताश्री? म्हणजे जर ते माझ्या समोर आले तर मी कसं ओळखू त्यांना? तू तर क्षणार्धात ओळखशील त्यांना. चेहऱ्यावर कोटी सूर्यांचं तेज आहे. नजरेत प्रेम, माया, ममतेचा करुणामयी सागर आहे. ज्याप्रमाणे कैलास पर्वत सदैव शांतता आणि शीतलतेने परिपूर्ण असतो ना, तितकेच शांत आणि शीतल आहेत माझे स्वामी, तुझे पिताश्री. अत्यंत भोळा आणि निर्मळ स्वभाव आहे तुझ्या पिताश्रींचा. म्हणूनच तर भोलेनाथ म्हणतात माझ्या स्वामींना. गळ्यातल्या माळा रत्नहारांसारख्या शोभतात. अंगावरील वस्त्र जणू भरजरी वस्त्रांनाही लाजवतील असे. लांब काळेभोर केस, शरीर यष्टी जणू आजाने बाहू योद्धा असे आहेत माझे स्वामी. असे आहेत तुझे पिताश्री. नंदी, संपूर्ण कैलास शृंगारायला घ्या. हो हो माता, अगदी तुम्ही म्हणालात तसंच होईल. कैलासाचे राणा इतक्या कालखंडानंतर इथे येत आहेत. हा दिवस आम्हा गडांसाठी उत्सवापेक्षा कमी नाही. चला रे. आणि हो नंदी, स्वामी आल्यावर सर्वात प्रथम ही वार्ता मला द्या.
कशी तुमची आज्ञा? विनायक, आलेच मी. विनायक, तू कुठे येतोस माझ्या मागे? तू जाशील तिथे. तूच म्हणाली होतीस ना माझ्यासोबत राहा. मी आलो. अरे बाळा, मी स्नानगृहात चाललीये. तू स्नान नाही केलं सध्या? मी स्वामींसाठी तयार व्हायला चाललीये. आज इतक्या काळानंतर ते पुन्हा समोर येणार आहे. मी त्यांच्याशी तुझी ओळख करून देणार आहे. त्यासाठी मला तयार व्हायला हवं की नाही? सुंदर सुंदर वस्त्र घालावी लागतील. साज शृंगार करावा लागेल. त्यासाठी मला एकांत हवा की नाही? तुला एकांत हवा आहे? मग मी कुठे जाऊ? तू शिवालयाबाहेर थांबशील? थांबेन, अवश्य थांबेन. शिवालयाबाहेर थांब आणि कोणालाही आत येऊ देऊ नकोस. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत. हो आई, काहीही झालं तरी मी तुझ्या आज्ञेचं पालन करेन. हा घे दंड. दंड? कशाला? तू माझ्या आज्ञेचं पालन करण्यासाठी शिवालयाबाहेर थांबणारेस की नाही? मग हा तुझ्या रक्षणासाठी. दंड घेऊन तू शिवालयाबाहेर थांब. हो आई. कुठे चाललात तुम्ही? शिवालयात? प्रभू येतात ना, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी सडा रांगोळी करायची आहे. त्याच्यासाठीचे साहित्य शिवालयात आहे. नंदी महाराजांनी आम्हाला ते आणायला सांगितले. हो विनायक, खूप कामं राहिलीत. प्रभू कोणत्याही क्षणी येतील कैलासावर. परंतु तुम्हाला आत जाता येणार नाही. का? मला तसा आदेश आहे. आदेश? कुणाचा? आईचा. पार्वतीचा? पार्वतीने दिलाय तुम्हाला हा आदेश? होय, म्हणूनच सांगतोय, आता कोणाला आत प्रवेश नाही. विनायक, हट्ट सोडा. आम्हाला आत जाऊ द्या. देव कुठल्याही क्षणी येतील. देव येऊ देत नाहीतर महादेव येऊ देत. मी कोणालाही आत प्रवेश देणार नाही. स्वामी आलेत. माता पार्वती कुठे आहेत? मला त्यांना ही वार्ता कळवायची आहे. आई स्नानासाठी गेली आहे. ती बाहेर येईपर्यंत कोणालाही प्रवेश नाही. देवी, माता स्नानासाठी गेल्या. त्यांनी मला आज्ञा दिली होती, प्रभू आले की ताबडतोब त्यांना ही वार्ता कळवण्यात यावी. मी यात प्रवेश करू शकत नाही, परंतु तुम्ही जाऊन त्यांना ही वार्ता द्या. परंतु विनायक, ते कोणालाही शिवालयात प्रवेश करू देत नाहीयेत. कोण अडवतोय आम्हाला आमच्याच शिवालयात जाण्यापासून? क्षमा करा प्रभू. विनायकांच्या वतीने मी आपली क्षमा मागतो. विनायक बालक आहेत, अबोध आहेत. त्यांनी आपल्याला ओळखलं नाही म्हणून ते असं बोलले. परंतु मी त्यांना समजावीन. तुम्ही त्यांच्या बोलण्याने रुष्ट होऊ नका स्वामी. ते अचानक असं का वागतायत तेच कळत नाही. खूप गोड बालक आहेत विनायक. मी पुन्हा एकदा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. नारायण 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 नारायण
आपले चरणी या नारदाचा प्रणाम. प्रभू आज आपले दर्शन झाले, धन्य झालो. एवढ्या वर्षांनी आपले दर्शन घडले आणि चित्त सुखावले. परंतु प्रभू आज कैलास एवढा शांत शांत. मला तर वाटले होते एव्हाना कैलासावर उत्सवाचं वातावरण असेल, जल्लोष असेल, नृत्य संगीतही असेल. परंतु इथली कथा काही निराळच सांगते आहे. माता पार्वती रुष्ट झाले आहेत का आपल्यावर? त्या कशा रुष्ट होतील? शेवटी काही झालं तरी आपण त्यांचे पती परमेश्वर. मग कारण काही निराळे आहे. म्हणजे श्री विनायक तर खट्याळ बालक आहेत. श्री विनायक हो, चतुर आणि चाणाक्षही आहेत. थोडे हट्टी आहेत परंतु गोड आहेत. प्रभू आपली भेट तर घडली असेलच ना श्री विनायकांसोबत? प्रभू, विनायक शिवाला कोणालाही प्रवेश करू देत नाही आहेत, परंतु मी त्यांना समजावायचा प्रयत्न करतो. याचा अर्थ प्रभूंना माता पार्वतींची भेट घेऊच दिली नाही श्री विनायकांनी. अरे अरे अरे, हा हट्टाचा कहर झाला. हाच हट्ट मर्यादेपेक्षा जास्त झाला तर उद्धटपणा होतो. नारायण नारायण. हो, आपण आलात म्हणजे नक्कीच विजय वार्ता घेऊन आलेले असाल. समज मिळाली ना विनायकाला? चला, याचा अर्थ असा की प्रभू महादेव आता शिवालयात जाऊन माता पार्वतीला निसंकोचपणे भेटू शकतात, हो ना? प्रभू, विनायक शिवाला कोणालाही प्रवेश करू देत नाही आहेत. नाही प्रभू, नाही. दयावंत व्हा, कृपावंत व्हा प्रभू. विनायक बालक आहेत, त्यांना कळत नाही ते काय करतायत. मी त्यांना समजावायचा प्रयत्न करीन. तुम्ही असे रुष्ट होऊ नका स्वामी. नंदी पाय सोड. शांत व्हा प्रभू, शांत व्हा. अखेर तुम्हाला माझ्या समोर यावंच लागलं. शस्त्र खाली टाक विनायक. विनायक ऐक माझं. तुला कल्पनाही नाहीये तू का अनर्थ ओढवून घेतो आहेस. अर्थानर्थाची चिंता मी का करू? आतेला दिलेल्या एका वचनासाठी केवढा हाहाकार माजवतो आहेस तू. याचा विचार कर. आईला दिलेलं वचन हे पुत्रासाठी ब्रह्मवाक्य असतं. नाहीतर या सगळ्यांना घेऊन आल्या पावली माघारी फिरा. हा त्रिशूल वापरणं खरोखरच जाणता तुम्ही की सगळ्यांना घाबरवण्यासाठी सोबत घेऊन फिरत असता? परंतु मी नाही लढणार. उचला शस्त्र आणि करा प्रहार. उचला ना शस्त्र. असे पाहत का राहिला आहात? शस्त्र कसं उचलावं हे ठाऊकच नाही वाटतं तुम्हाला? अति झालं विनायक. उठ विनायक. बघ बाळा, आई कधीची हाक मारते तुला. विनायक उठ. विनायक उठ ना. विनायक उठ. विनायक. विनायक, आई हाक मारते तुला. विनायक उठ. का असा हट्टीपणा करतोस तू? उठ ना विनायक. विनायक उठ. विनायक.
आईला दिलेल्या एका वचनासाठी एवढा हाहाकार माजवला त्याने, मग स्वतःच्या स्वार्थासाठी किती विनाश मानला असता याचा विचार कर. नको स्वामी, तुमच्या कुठल्याही तर्कशास्त्राने ह्या कृत्याचं समर्थन होऊच शकत नाही. हे सर्व काही होण्यात ही नियती होती. नियती नाही, जाणतेपणी सर्व शुद्धीनिशी तुम्ही वध केलात माझ्या पुत्राचा. महादेव, तो माझाही पुत्र होता पार्वती. तुमचाही पुत्र होता? जर तुमचाही पुत्र होता तर पाशुपत्रेशी उचलताना तुमचे हात कसे धजावले? का नाही एकदा सुद्धा पित्याचं मन कळवळलं विनायकाची आई हा ऐकता क्षणी? का नाही मनाने आणि हाताने नकार दिला त्या पुत्रावर प्रहार करण्याआधी? बोला महादेव, बोला. देवत्वाची मर्यादा सोडून माझ्या फुलासारख्या बालकावर प्रहार करणाऱ्या देवतांनो, आपल्या मौनातून महादेवांच्या कृत्याला संमती दर्शवणाऱ्या सृजन आणि पालनकर्त्यांनो, तुम्ही निर्माण केलेली सृष्टी ही आकाशगंगा हे ग्रह नक्षत्र जेव्हा मी नष्ट करेन तेव्हा जाणवेल तुम्हाला एका आईचं दुःख, तेव्हा कळेल पुत्रवियोगाचं दुःख. जोपर्यंत तुम्ही माझ्या विनायकाला पुनर्जीवित करीत नाही तोपर्यंत या सृष्टीचा संहार मी थांबवणार नाही. माझा संहार तेव्हाच थांबेल जेव्हा मला विनायकाची आई ही राग ऐकू येईल आणि माझ्या ह्या निर्णयाआड कोणीच येऊ शकत नाही, कोणीही नाही. प्रभू, प्रभू पाहताय ना, मातेने आकांत तांडव मांडले आहे. शांत व्हायलाच तयार नाही आहेत माता. प्रभू, या क्रोधातून त्यांना शांत करणे महत् कठीण समस्या होऊन बसलेली आहे. नाहीतर सृष्टी विनाशाच्या चरणस्थळावर पोहोचेल. प्रभू, चरणस्थळावर पोहोचेल. नारायण. काहीतरी बोला प्रभू, असं नऊ नका राहू. प्रभू, एका नियमासाठी आपण अखंड सृष्टी नाही धोक्यात घालू शकत. पहा पहा प्रभू, हा अनर्थ पहा. थांबवा थांबवा प्रभू, मातेच्या या संहाराला थांबवा. नारायण नारायण. विनायकाला पुनर्जीवन द्यावंच लागेल, परंतु ह्यावेळी विनायकाला मिळणारं हे जीवन प्रकृती म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या दोघांच्या इच्छेने. पार्वतीने निर्माण केलेला विनायक हा केवळ तिच्या स्वतःच्या इच्छेचा, तिच्या आशा आकांक्षेचा प्रतिरूप होता. तो जरी एका शुभ हेतूने निर्माण केला गेला असला तरी त्याचे परिणाम भविष्यात या सृष्टीच्या विरोधात गेले असते. तो बालक विद्वान होता, पराक्रमी होता, मोहक होता. त्या विनायकामध्ये पार्वतीच्या एकांतावरचा सरळ आणि सुलभ असा स्वार्थ होता. परंतु पुनर्जीवित झाल्यावर आता जो विनायक निर्माण होईल त्यात माझा अंशही असेल. पुरुष तत्वाच्या आणि स्त्री तत्वाच्या एकात्म स्वरूपाने आणि इच्छेने निर्माण झालेला हा विनायक या सृष्टीसाठी महान मंगलकारी, सुखदायक आणि दुःख निवारक असेल. तो शिवांशही असेल आणि गौरी नंदने. नंदी, शिवगणांसोबत उत्तर दिशेला जा आणि जो प्रथम सजीव प्राणी दिसेल त्याचं मस्तक घेऊन ये. प्रभू, प्राण्याचं मस्तक? महादेवांच्या पाशुपत विश्वामिश्राच्छेद झाल्यानंतर पुन्हा तेच मस्तक विनायकाला लागू शकत नाही. तू आणलेल्या सजीव प्राण्याच्या मस्तकाने विनायकाला पुनर्जीवन मिळणार. जा नंदी, समय व्यर्थ घालवू नकोस. देवी पार्वती जर असाच उत्पात घडवत राहिल्या तर सृष्टीचा विनाश दूर नाहीये.
त्यांच्या शक्तीचा परिणाम पूर्ण ब्रह्मांडावर होतोय. त्यांच्या या उत्पातामुळे उत्तर दिशेलाच काय काही दिशांना देखील कोणताही सजीव प्राणी मिळणं अवघड होईल. देवी पार्वतींनी दिलेल्या आव्हानाला सामोरं जाणे तुम्हालाही कठीण होऊन बसेल महादेव. तुम्हीच रक्षण करते महाप्रभू. अजून नंदी आणि शिवगण आले कसे नाहीत महादेव? ते रिकामे असते कैलासावर येऊही शकत नाही देवी. त्यांना कुठल्या ना कुठल्या प्राण्याचं मस्तक मिळवणं अनिवार्य आहे. परंतु सृष्टीमध्ये होत असलेली ही उलथापालट पाहता त्यांना सजीव प्राणी मिळणारे दुर्लभ दिसते. प्रभू आता कुठल्याही क्षणी त्यांच्या भावानी खडकाचा प्रहार ब्रह्मबलावर करतील. त्याआधी श्री विनायकांना पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे. देवी पार्वती विनायकांना या नवीन रूपात स्वीकारते. अवश्य स्वीकारेल. विनायकाचं हे मनमोहक बालरूप पार्वती अगदी मनापासून स्वीकारेल. आई ए आई विनायक विनायक कुठे आहेस तू? स्वामी बघा ना कुठे लपून बसलाय विनायक. माझ्या हाकेला प्रतिसादही देत नाहीये. तुम्ही तरी सांगा ना स्वामी कुठे आहे विनायक? मला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे त्याला. थांब पार्वती. हो हो स्वामी मला जाणवलं तुम्हाला काय सांगायचं. आई मी कसा दिसतोय? खूप सुंदर अतिशय मनमोहक बाळा. मला क्षमा करा पिताश्री. मी तुमचा अपमान केला. तुम्हाला उलट उद्धटपणे उत्तरं दिली. मी नको होतं असं करायला. ज्यामुळे माझ्या आईलाही खूप वेदना झाल्या. असं वागायला नको होतं मी. मला क्षमा करा पिताश्री. खऱ्या मनाने मागितलेली क्षमा याचना ही क्षमेस पात्र असते. तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली यातच सर्व काही आलं. मी तुला तेव्हाच माफ केलं. भविष्यात तुला बरेच ज्ञान मिळवायचे आहे. परंतु ज्ञानाला विनम्रतेची सुद्धा जोड हवी पुत्र. श्री विष्णू श्री ब्रह्मदेव या सर्व आदिदेवतांना व उपस्थित देवगणांना ऋषीमुनींना आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना साक्ष ठेवून मी ही घोषणा करतो की माझ्या प्रिय पुत्राचे नाव श्री गणेश म्हणून या चराचरात प्रचलित होईल. गणेश हा गणांचा अधिपती गणपती म्हणूनही सर्वश्रुत होईल.